काम जगताप कुटुंबियाचं असल्यामुळं अनेक मतदार हे कुटुंबियाशी जोडलेले आहेत, अनेक वैयक्तिक कामे कुटुंबाच्या माध्यमातून झालेले आहेत। म्हणून आता लोकांना असं बहुतेक वाटायला लागलंय की शंकर भाऊ हे निवडून आले तर जमा आहेत, आपण काय प्रचाराला नाही गेलो तरी चालेल, अशा भूमिकेत मला वाटतं काही जण दिसतायत। पण माझी हात जोडून विनंती आहे की जोपर्यंत आपलं मतदान पूर्ण होत नाही, जोपर्यंत मतदान करण्याचा शेवटचा क्षण शेवटचा मिनिट येत नाही, तोपर्यंत आपल्याला आपलं काम चालू ठेवावं लागणार आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे। भला एका घरामध्ये तुम्ही 10 वेळा गेलात, त्या माणसाने वैतागून म्हटलं पाहिजे की अरे आमचं मत तुम्हालाच आहे, आपण तिथे पोहोचलं पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे। आणि शंकर भाऊंसारखा उमेदवार आपल्याला मिळणं खरं तर या शहरामध्ये खूप मोठे कार्यक्रम, मग ते धार्मिक असतील, सामाजिक असतील, आरोग्य शिबिरे असतील, हे शंकर भाऊंच्या माध्यमातून आपण या शहरात पाहिलेले आहेत। तेव्हा आपल्याला सक्षम उमेदवार आपल्या समोर आहे आणि शंकर भाऊ उमेदवार तर आहेच आहे, परंतु महायुतीचे उमेदवार म्हणून शंकर भाऊ आपल्या समोर आलेले आहेत। आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। ज्या पद्धतीने केंद्रात सरकार आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जर सरकार आलं तर हा गाडा केंद्राचा आणि राज्याचा हा व्यवस्थितपणे पार पाडू शकणार आहे। आम्ही मधल्या काळात जेव्हा मुंबईला आम्ही गेलो, खरं गडकरी साहेब आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। त्यांचं खास भाषण ऐकण्यासाठी मी आलेले आहे, सभेला तर आलीच आहे, परंतु त्यांचे भाषण मी अनेक वेळा ऐकत असते। त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिलेली आहे। मुंबईला आता जेव्हा मी मागच्या महिन्यात 5-6 वेळा जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा अटल सेतूवरनं जात असताना, ते त्यापूर्वी गेले मी अनेक वेळा, अटल सेतूवरनं जात असताना की काम किती चांगलं असलं पाहिजे, किती उत्कृष्ट असलं पाहिजे आणि आपण काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण अटल सेतू आहे। त्यानंतर आम्ही कोस्टल रोडनं पण आम्ही पुन्हा बांद्राला गेलो, समुद्राखालून जो भुयारी मार्ग काढलेला आहे त्या रोडने आम्ही गेलो, अत्यंत सुंदर तो रोड केलेला आहे, तो भुयारी मार्ग केलेला आहे। अशी अनेक कामं आहेत, मेट्रोची कामं असतील, अनेक कामं आहेत की जी खरं तर ज्या रस्त्यावरून जात असताना आपल्याला असं वाटतं की अरे मी भारतात नाही तर मी कुठंतरी युरोपमध्ये फिरत आहे, मी कुठेतरी जर्मनीमध्ये आहे, असं आपल्याला फील येतो। आणि खरं तर अशी जर सुविधा आपल्याकडे असती की आपण त्या अटल सेतूवरून चाललोय आणि आपलं एखादं ॲप आपल्याकडे असेल किंवा इथं जात असताना कोणी जर प्रश्न विचारला की तुमचं मत कोणाला, तर आपलं पटकन बोट दाबलं जाईल की नाही माझं मत महायुतीला आहे, कारण ती कामं आपण पाहत आहोत। त्यामुळे ही रस्त्याची कामं असतील, मेट्रोची कामं असतील, शेतकऱ्याला 0 रुपये बिल, वीज बिल देणं हा धाडसी निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। शेतकऱ्यांची काळजी सर्वात आधी घेतलेली आहे। 0 बिल, वीज बिल त्याला असणं म्हणजे खरं तर त्या शेतकऱ्याला अभय दिलेला आहे, त्याला जगण्याचा विश्वास दिलेला आहे, त्याला खात्री दिलेली आहे की तुम्ही या देशाचे अन्नदाते आहात, आम्ही तुमचा सन्मान करत आहोत। 1 रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे, कुठलाही विमा 1 रुपयामध्ये मिळत नाहीच आहेत, शेकडो हजारो रुपये मोजावे लागतात, परंतु महाराष्ट्र सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे। तुमच्या पिकाचं जर काय बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार आहे, सरकार तुम्हाला नुकसान भरपाई देईल। जे शेतकऱ्यांना जगण्याची शाश्वती देण्याचं सरकारनं काम केलेलं आहे। मगाशी आम्ही येताना बॅनर एक होर्डिंग बघितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्रानं दिलेला आहे, आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे। म्हणजे ही खूप वर्षाची मागणी होती, अनेक सरकार आपल्याकडे येऊन गेली, स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झाली, परंतु आपली मराठी भाषा काय त्या अभिजात दर्जाच्या यादीमध्ये कधी आली नव्हती। मराठी भाषेचे खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत, संत नामदेव महाराज इथून पंजाबला जाऊन तिथं ते काव्य करू शकतात, अशी हा मराठी भाषेचं उत्कृष्ट साहित्यिक असलेले अण्णाभाऊ साठेंनी जी मराठी भाषा रशियाला पोहोचवली, परंतु ही मराठी भाषा मात्र भारतामध्ये अभिजात दर्जा हिला 75 वर्षे मिळाला नाही। त्या अभिजात दर्जा देण्याचं काम आदरणीय केंद्र सरकारनं आदरणीय मोदी साहेबांनी केलं आहे, त्यामुळे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करते आणि आभार मानते। ते होर्डिंग होतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला। या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे काय होणार आहे तर आपली मराठीमध्ये असणारी जी ग्रंथ संपदा आहे ती इतर भाषांमध्ये अनुवादित करू शकणार आहोत, त्याला बजेट मिळू शकतं। इतर भाषेतले जे ग्रंथ संपदा असेल त्याला मराठी भाषेमध्ये अनुवाद आपण करू शकणार आहोत। आपलं साहित्य आमच्या महाराष्ट्रामध्ये वि स खांडेकरांपासून अनेक जे थोर मोठे साहित्यिक आहेत
यांनी काय लिखाण केलेलं आहे हे लिखाण कर्नाटकमधल्या माणसाला कळलं पाहिजे ना, पंजाबच्या माणसाला कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय लिखाण केलेलं आहे। त्यामुळे ही पुस्तकं जेव्हा अनुवादित होतात त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि या भाषेला सन्मान देण्याचं काम, या भाषेला पुढे आणण्याचं काम आणि या भाषेला आपल्याला पूर्ण भारतभर ही भाषा समृद्ध करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे। त्याबद्दल त्यांची मी आभार मानत आहेत। अशी अनेक कामं आहेत, केंद्र सरकारचे आहेत, राज्य सरकारचे आहेत, की ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की आम्ही यांना मतदान दिलं पाहिजे। तर आपण शंकर भाऊ आपले उमेदवार आहेतच, ते सक्षम आहेत, परफेक्ट आहेत, कशात कुठली कमतरता नाही आणि मला वाटतंय त्यांना ही संधी मिळाल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा मुंबई, नवी मुंबई सारखा एकदम एक्सलंट मतदारसंघ होऊन जाईल की जो बघण्यासाठी राज्यातून देशातून लोक येऊ शकतील, एवढा सुंदर हा मतदारसंघ होणार आहे। तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, खूप मोठं काम या देशामध्ये महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। मगाशी आमच्या गोरक्ष भाऊने सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचं घर 6 अलीपूर रोडचं आंतरराष्ट्रीय स्मारक ते मोदीजींनी केलेलं आहे। त्यानंतर अनेक कामं जी आहेत, लंडनचं घर ते सुद्धा आपल्या ताब्यात घेतलेलं आहे की जे काँग्रेसने केलेलं नाही, जे आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे। त्यामुळे सर्व समाजाचा विचार करून, सर्व जाती धर्माचा विचार करून आणि कुठल्याही पद्धतीचं एका समाजाचं, एका धर्माचं काम करताना कोणी दिसत नाही। अनेक जण टीका करतात। खरं तर मी काल परवाची 2 भाषणं ऐकली की जे टीका करतात महायुतीवर, खरं तर मी खूप लहान आहे, परंतु जेव्हा पवार साहेब म्हणतात छगन भुजबळ साहेबांना की हे शिवसेना सोडून आले, हे उद्धव आपलं बाळासाहेब ठाकरेंना सोडून आले, छगन भुजबळ त्यांना सोडून आले ते, पण जेव्हा छगन भुजबळ साहेब बाळासाहेब ठाकरेंना सोडून आले तेव्हा तुम्ही त्यांना घेतलं ना, तुम्ही त्यांना घेतलं। मग जेव्हा ते तुम्हाला सोडून जातात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं, परंतु तो व्यक्ती जेव्हा त्याचा पक्ष सोडून येतो तेव्हा त्या पक्षाच्या संस्थापकाला, त्या पक्षाच्या नेत्याला काय वाटत असेल याची जाणीव आपण ठेवली पाहिजे। म्हणजे मी पक्ष फोडला, मी लोक घेतली तर चांगलं, परंतु माझ्यापासून जर कोणी फुटलं तर ते मात्र वाईट, अशा पद्धतीची भूमिका असणं। लोक सध्या कोणी निरक्षर राहिलेलं नाही, कोणी अडाणी राहिलेलं नाही। सगळ्यांना महाराष्ट्राचा यापूर्वीचा 50 वर्षाचा इतिहास सर्वांना माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये काय राजकारण घडलं, कसे कसे मुख्यमंत्री झाले, कुणी कुणाचे किती आमदार फोडले, तेव्हा आपण याला मत द्यायचं ते विकास कामावर द्यायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा। आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, आपल्या देशाचं जी चांगलं जे होणार आहे, देश जो महासत्ताक होणार आर्थिकदृष्ट्या, तो महायुतीच्या माध्यमातून होणार आहे। आज आपण जगाच्या तुलनेत जर पाहिलं, 140 कोटी लोकसंख्या असलेला आपला हा देश आहे, परंतु या 140 कोटी लोकसंख्येला पिण्याचं पाणी देण्यापासून, अन्न पुरवठा करण्यापासून, शिक्षणाची व्यवस्था देणं, वाहतुकीची व्यवस्था करणं, हे सगळं जे नियोजन आहे हे केंद्र सरकार करत आहे। हे दुसऱ्या कोणाला जमणार नाही। आपण पाकिस्तानमध्ये पाहिलेलं आहे, इतर देशामध्ये आपण बघत आहोत, बांगलादेश सारखा की जिथे अराजकता माजते आहे, सरकारच्या विरोधात लोक आंदोलन करतायत, तिथल्या राष्ट्रपतीलाच लोक मारायला जातात। अशी अराजकता आपल्या देशात कधीच येणार नाही जर महायुतीचं सरकार असेल तर। म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण सर्वांनी महायुतीला आपल्याला मतदान द्यायचं आहे, महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि महायुतीचाच घटक म्हणून शंकर भाऊ जगताप आणि आपले दुसरे उमेदवार हिरामणजी मांडेकर साहेब, त्याचबरोबर पिंपरीतील अण्णा बनसोडे आणि महेश दादा लांडगे, ह्या सगळ्या उमेदवारांना आपलं बहुमोल मत देऊन हा देश घडवण्यासाठी आपण मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा